तात्या 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 कुठं तात्या बाहेर या तात्या बाहेर या तात्या तात्या कुठे गेले तात्या तात्या कुठे काय झालं? तात्या तात्या कुठं आहेत हो खरं सूर्या तात्या तुम्ही अजून काय काय लपवलंय माझ्यापासून अजून करायला असेल ना सगळं सांगून टाका मला आजच्याच सगळं कळलं पाहिजे तात्या एक एक गोष्ट मला एवढं उशिरा कळले ना की मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली त्या माणसाचे मी एवढ्या आहारी कसा गेलो की मला माझ्या कुटुंबाचं सुख भलं काहीच दिसलं नाही एवढे दिवस डोळे पट्टी बांधली ना त्याचा त्रास व्हायला लागला मला तात्या तात्या मला माफ करा पण मला सगळं सांगावं लागलं याला आणि असंही ही वेळ आता काही लपवून ठेवण्याची नाहीच आहे आपण कोणाला अंधारात ठेवायला नको असं मला तरी वाटतं त्यामुळे तात्या जे काही आहे ना ते कसलीही भीती न बाळगता प्लीज बोला हो सूर्य तुमचा मुलगा आहे त्याला सगळं खरं जाणून घ्यायचा अधिकार आहे मी पण सगळं ऐकण्याची तयारी ठेवली सगळं बोलून टाका स्पष्ट बोला समजवायला मी जबाबदार आहे बघ जालिंदर एवढा मोठा असल्याचा आव्हान तू ना त्याला म्याच माझ्या हाताने डोक्यावर बसवून घेतला अरे यो दोंडा म्या माझ्या हाताने माझ्या गळ्यात बांधून घेतला आणि आपल्या घराला उतरती कळा लागली लई वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघ ह्यो जालिंदर पोटाला कोरभर तुकडा मिळावा आणि हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून आपल्या दारात लाचारासारखा उभा होता पोरांनो आतमध्ये जाऊन खेळा आणि वंस पोरांच्या जरा नाश्त्याचं बघा अहो बाहेर कोणीतरी आले तुम्हाला भेटायला आलो आलो कोण आलंय बोलवत असली या नमस्कार शंकर तात्या म्हणतात ते आपणच का वय तात्या तात्या तुमचं नाव ऐकून आलोय मी तुम्ही लय मोठ्या मानाची असं ऐकून आलो दारात आलेल्या कोणत्या बी माणसाची अडचण सोडवल्याशिवाय तुम्ही त्याला जाऊ देत नाही असं बोलतात तुमच्याबद्दल गावात पुणेतवर आलोय मी काय सांगायचं घर सुटलं हजार कोणा घरची माणसं सुटली पण काम देईना गर्दा बाजूला ठेवता येतात तो पण पाटलाचं काय करू त्याला कसं ग बसवायचं म्हणून तुमच्याकडे कामाच्या आशेनं आलोय मला काय बी काम सांगा मला सगळी कामं येतात म्हणजे शेणघाणीपासून गाडी चालवणे परत कुठलं बी काम सांगा मी करतो अरे असं कसं ओळख ना पाळख आणि असं असताना आम्ही तुला काम कसं द्यायचं बर कंच्या गावचं म्हणायचं भटक्या माणसाला कुठलं गाव असतं तात्यासाहेब जिथं 2 टाइम खायला भेटेल हाताला काम भेटेल तेच माझं घर आणि तेच माझं गाव भल्या मनाचा माणूस दिसतोयस हा येऊन उद्यापासून वाड्याव कामाला लवकर झाले लवकर नाही पण मी काय म्हणतो आजचं काम उद्या कशाला टाकाय मी आतापासून काम सुरू करतो का त्यात काय ठीक आहे बाहेरच्या पडवीतल्या खोलीत राहायचं चालते चालते हा नो आजपासूनच कामाला सुरुवात करायची काय हा हा हे बघ हा आमच्या मालकीनं बाईसनी कामात मदत करायची हा 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 पण बरं का हा मालकीन बाईसनी कामात हाय काही चालत नाही लई कडक आहे त्या तुम्ही काय बी काळजी करणार मालकीन बाई नाही हो. बोलायला काही जागाच ठेवणार नाही मी सगळं काम नीट करीन नाही तात्या साहेब
लय उपकार झाले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतः डॅडीनं या घरात राहायला जागा दिली, त्यांना काम दिलं? होय, माणसाची मती जावी आणि त्यानं स्वतःच्या बरबातीचं रोपटं आपल्या दारात लावून घ्यावं ना, तशी गत झाली माझी. हनम्या जालिंदरला मदत केली. ह्यो जालिंदर जेवढा दिसतो तेवढा साधा सोपा नाही रे. तर हे समजूच तोवर लय उशीर झाला आता. घरात आल्यावर त्यानं त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली. आणि आम्हाला कळलं बी नाही काय. पक्का बहिरूपी होता तो. त्यानं त्याचा खरा चेहरा कधीच कुणाला कळू दिला नाही. अशी मी कायम घरीच असायची. जालिंदरला शालनच्या मागं पुढं करतानाही एक दोनदा पाहिलं होतं, पण त्यानं त्याच्या चांगुलपणाचं जाळं आमच्यावर असं टाकलं होतं की त्याच्या आडनं दिसणाऱ्या गोष्टींचा विचारच केला नाही आम्ही. आम्हाला सुद्धा तो चांगलाच वाटायचा. शालन पण वयात आली होती. आम्ही दोघी आधीपासूनच एक जीवानं राहायचो. तरी सुद्धा मला अंदाजच आला नाही त्यांचा. बिचारी शालन त्याच्या खोट्या चांगुलपणाला बळी पडली अन त्या बहुरुपयावर भाळली. दारात लाचार बनून काम मागायला आलेल्या जालिंदर नावाच्या सापानं हळूहळू घरभर इश पसरायला सुरुवात केली. त्यानं आपला सगळा कारभार लई हुशारीनं स्वतःच्या हातात घेतला. त्याच्यावर संशय घ्यायला जरा बी जागा नव्हती. त्यामुळे मी बी समती जबाबदारी एक एक करत त्याच्या हातात दिली. शालनची त्याची एकमेकांना पसंती होती. त्यामुळे मी बी त्याची ओळख घरगडी म्हणून नाही तर मेवना म्हणून करून देत होतो. आणि माझ्या अशा वागण्यानं गावकऱ्यांचा पण त्याच्या विश्वास बसत चालला होता. ह्यो नीच माणूस माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेत माझी प्रॉपर्टी एक एक करत लाटत होता. शालन तर त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली ती, त्यामुळं जालिंदरच्या कर्तृत्वी कोणाच्याच लक्षात येत नव्हत्या. त्यांच्या लग्नात शालनचं कन्यादान मीच केलं. जालिंदरने बी मला वचन दिलं होतं शालनला चुका ठेवीन म्हणून. बहिणीसाठी लई जीव तुटायचा माझा. म्हणून तिचं एक बी सबूत खाली पडू दिला नाही. त्याच्या आयुष्याची वार्ताहत नको म्हणून घरासाठी जमीन आणि ₹1.25 मी लगेच त्याच्या हातावर ठेवलं. म्हटलं हातात तरी त्यांचा संसार सुखाचा होईल. आग लागली की धूर निघतोच तसं एक नाही एक दिवस सगळ्या त्याच्या भानगडी माझ्या कानावर येतील ही त्याला माहितीच होतं. बरं मी काय करू नये, माझं काय चालू नाही म्हणून त्यानं शालनला त्याच्या जाळ्यात ओढलं होतं. बरं एक दिवस समजा सत्य बाहेर आलंच. त्याचं समजा पितळ उघडं झालं. हे सगळं तुम्हाला माहित होतं, तर आत्याचं आणि डॅडींचं लग्न का नाही मोडलं तुम्ही? अरे प्रेमात आंधळ झालेल्या जीवाला काय कळतं सूर्या. यांनी त्यावेळेला लग्न मोडलं असतं तर शालनला हे तिचे दुश्मन वाटलं असतं. जालिंदर बाजूला राहिला असता, पण शालननं यांच्यावर राग धरला असता. पण
ती येळच अवघड होती. शालनसाठी त्याच्या बारीक सारीक घोळांकडे आम्ही कानाडोळा करीत होतो, पण त्याचा डोळा होता मंदिरातल्या देवीच्या दागिन्यांवर. त्याला कमी वेळात जास्त पैसा कमवायचा होता. या स्वार्थपोटी त्यानं पैशावर लय हात मारला. या बी मानायचो, गरिबीमुळे माणूस भयकतो कधी कधी. हा ना, असं झालं तरी बी तो आपल्याच घरात राहणार आहे, तेव्हा कशाला लय विचार करा. असं वाटत असतानाच शालनवर लग्न झाल्यावर त्यानं शेवटचा डाव टाकला. माझ्या मोहर गावामोहर त्यानं तिच्यावर चोरीचा आळ घेतला. चोर 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 चोर. अव देवाचं दागिनं घेऊन ह्या पुरीची आय देवळातल्या पुजारा संघ पळून गेली. हे असली किड आपल्या गावात नको, वाळीत टाका यांना. हकलून द्या गावात. मी माझ्या चुकाला पावतोय असं नाही, पर जेव्हा जेव्हा मी ह्यातनं बाहेर पडायचा विचार केला, जेव्हा जेव्हा दारू सोडायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ह्या शालिंदरच्या माणसांनी मला पुन्हा जाळ्यात अडकवलं. आणि पुरतं यसनी बनवलं बघ. आणि म्या वाहवत गेलो, काय समजण्याच्या विचार करण्याच्या पल्याड गेलो बघ. घरातला करता माणूस जर घराकडे नीट ध्यान देत नसला ना, तर उंबरशी जायला आणि दारं खिळखिळी यायला येळ लागत नाही. अगदी तसंच झालं बघ. त्या शालिंदरला पाहिजे होतं ते मिळालं. त्यानं माझ्या दारूचा फायदा घेत माझ्याकडं समज हिसकून घेतलं. या दारूच्या आहारी गेलो आणि तुम्ही जालिंदरच्या उपकाराच्या. त्यामुळे जालिंदरला माहित होतं आता कोणीच त्याच्या हातातलं त्याची संपत्ती काढून घेणार नाही, कोणीच त्याला अडवं जाणार नाही. माझ्या लेकरांच्या तोंडचा घास त्यानं हिरावून घेतला. ह्या नशेत असताना समजा जमिनीत त्यानं लाटल्या. नशेत असतानाच त्यानं माझी अंगठी घेतली आणि माझ्या हातातल्या एक एक गोष्टी निष्ठायला लागल्या. घराला कायमचं दारिद्र्य आलं. तुमचे हाल झाले आणि माझ्यामुळं तुम्ही त्या जालिंदरचे मेंदे झालात. मला समजा परिस्थितीचा अंदाज आल्यावर मी एक दिवस त्याला जा विचारायला गेलो. जालिंदर, तुझी ही हिंमत माग हो, तुला काय वाटले तू असं आमच्या अंगावर येशील आणि गप्प बसू. या खेपेला माफ केलं तुला. गावात कुठं काय बोललास लक्षात ठेव. तुझी बहीण आमच्या घरात आहे, तिचं नख बी दिसणार नाही तुला. आणि ही जी तुझी पिलावळ आहे ना, एक एक करून मारून टाकू आम्ही. तुला येवाना कळलं असं, आमच्याकडं दया माया करुणा शांती यातली कुठलीच गोष्ट नाही. तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना रस्त्यावर आणू आम्ही. अय टोपी अगं दे. आणि मग समज लुटलं त्या दरोडेखोरानं. हर लोकांच्या आडी अडचणी सोडवायसाठी जीवदारभर आपल्या अंगणात भरायचा ना, तेव्हा त्यानं स्वतःच्या स्वार्थी मोठेपणासाठी आपल्या दारात भरवायला सुरुवात केली. गावातलं माझं अस्तित्व संपून टाकलं त्यानं. तात्या,
पण हे सगळं मायापासून का लपवलं तुम्ही? सूर्या दगडाखाली हात असताना आपण जर हालचाल केली ना तर आपल्या बोटाला इजा होती. आणि मला तुम्हाला इजा होऊन द्यायची नव्हती. कधी कधी वाटायचं जीव द्यावा, पण त्या परिस्थितीत तुझ्याकडे बघितलं आणि धीर आला. तू वेगळा होतास, कष्टाळू होतास, घरातल्याच्या समजावर तुझा जीव होता बघ. अरे तुझ्या खांद्यावर कंची बी जबाबदारी टाकावी एवढा बळकट होतास तू. तू असताना बनींकडे वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप नव्हती. समाधानी स्वभाव होता बघ तुझा. हाय याच्यात आनंद मानून मला सुधी कधी वाकडं बोलला नाहीस बघ. का कधी तात्या तुम्ही मला काय दिलं असा जाब विचारला नाहीस. अरे तुझ्याकडे बघून जगायची उमेद झाली रे. नाही तर मी कधी जीव दिला असता. तात्या हो, तुला घर चालवताना बघायचो ना तेव्हा सारखं वाटायचं बघ. ह्या पोराला आयती संपत्ती मिळवण्यापेक्षा मनगटाच्या जोरावर शब्द काय मिळवशील. त्या जालिंदरकडची संपत्ती मिळवायच्या नादात सगळं चांगलं चाललेलं पिसकाटून जायचं बघ. म्हणून मी तुला काय सांगितलं नाही, म्हणून समज लपवून ठेवलं तुझ्यापासून. सूर्या, लय सोसले रे आम्ही त्या जालिंदर पै. तुझा राग समजू शकते मी, पण या रागापायी सूड घ्यायला जाऊ नकोस पोरा. रागानं जे काही होऊन बसेल त्यानं तो जालिंदर परत सुटल आणि आपल्या घरावर परत ते वाईट दिवस येते. हे बघ, आपल्याला संपत्तीची हाव नाही, पण आपल्या हक्काचं जे काही आहे ते आपल्याला मिळवायचंच आहे. ते शांतपणे आणि विचार करून समज मिळव पोरा. पण यात तुझं नुकसान नाही झालं पाहिजे. आम्हाला तुला गमवायचं नाहीये पोरा. सूर्या, तात्या, आई, तुम्हाला माहिती आहे दिव्यावर जीव वाहून टाकतो मी. आज हिला साक्षी ठेवून सांगतो, जालिंदरनी तुम्हाला फसवून लोबाडलेल्या एक एक पैची त्याला किंमत मोजायला लावीन मी. त्यानं सगळं हडप केलेलं तुमच्या पायापाशी आणून ठेवीन मी. तेव्हा सूर्यकांत शंकरराव जगताप नाव सांगेन. करतो काय? सूर्या आमच्या जीवावर उठला आणि तो झोपा काढतो. डॅडी, अहो आपली लोक बाहेर पारा देतात, अगदी डोळ्यात तेल घालून पारा देतात. आणि त्यातनं जरी सूर्य इथं आला तर तो काही जिवंत परत जात नाही, अशी तरतूदच करून ठेवल्या. डॅडी तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. टेन्शन काय घेऊ नको. सूर्याच्या टेन्शन पाहिजे झोप ओढाली आमची. हे सगळं थांबवायचं असेल आमच्या डोक्यात जे काम आहे ते आजच झालं पाहिजे.